स्नेहा। आज मी मिक्स भात बनवणार आहे। माझ्याकडे घरी ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्यापासूनच मी हा भात बनवणार आहे। हा भात कोणीही बनवू शकतं, एवढा सोपा आहे याची रेसिपी। तर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हा भात कसा बनवला तो दाखवेनच। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। मिक्स भात बनवण्यासाठी माझ्या घरी ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत। त्यामध्ये हा आपला घरगुती कांदा जो असतो तो बारीक चिरला आहे आणि प्लस मी कांद्याची पात आणि त्या पातीचा कांदासुद्धा यामध्ये वापरला आहे। हे कांद्याची पात, त्याचा कांदा, एक शिमला मिरची, आपला साधा कांदा, फरसबी, लसूणचे 5-6 तुकडे आणि आलं मी किसून घेतले। त्यानंतर तेल चांगलं गरम करत ठेवले आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस स्लो करून मी त्यामध्ये लसूणचे तुकडे टाकले। लसूणचे तुकडे टाकण्याआधी गॅस स्लोच करा, नाहीतर मग स्लो गॅसमध्ये लसूण तुम्ही भाजली की त्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर आलं टाकलं आहे आणि हे माझं सगळे बारीक चिरलेल्या भाज्या मी त्यात टाकून चांगल्या मिक्स केल्या आहेत। त्यानंतर मी 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि ह्या भाज्या शिजवण्यासाठी मी त्यावर झाकण ठेवून 10 मिनटं ठेवलं आहे। त्यामध्ये झाकण ठेवून मी मध्ये मध्ये चेकसुद्धा करत होती की भाज्या शिजल्या आहेत की नाही। आणि साईडला मी हा बासमती राईस बनवला आहे कुकरमध्ये आणि एक साईडला माझी भाजी शिजली की नाही ते सुद्धा मी मध्ये मध्ये चेक करत होती। भाजी अजिबात खाली लागली नाही पाहिजे, मध्ये मध्ये चेक करत राहायचं। आणि त्यानंतर मी यामध्ये सोया सॉस टाकला आहे भाजी शिजल्यानंतर आणि आमचा घरगुती मसालासुद्धा यामध्ये टाकला आहे। तुम्ही यामध्ये मसाला न टाकता मिरची टाका, तर हे अजून दिसायलासुद्धा मस्त होईल आणि खायला तर हा असा पण खूपच मसाला टाकून पण खूप छान झाला आहे। त्यानंतर भाज्या चांगल्या शिजल्यानंतर त्यामध्ये आपला भाज्या नीट शिजल्यानंतर यामध्ये हा जो बासमती राईस मी बनवला आहे तो व्यवस्थित मिक्स केला आहे। म्हणजे एकदम व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 2 मिनिट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 2 मिनटासाठी झाकण ठेवून स्लो गॅसवर त्यालासुद्धा 2 मिनटासाठी फक्त वाफ द्यायची आणि मग अशा प्रकारे भात आणि भाजी मस्त मिक्स झाल्यानंतर हा तुमचा मिक्स भात तयार होईल। आणि अशा प्रकारे हा भात करून बघा।